हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया एक शॉकिंग निर्णय घेतला आहे विराट कोहलीनी. त्याची रिटायरमेंट त्यांनी अनाऊन्स केली आहे इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमधनं. आणि ज्या पठ्ठ्याने टेस्ट क्रिकेटला एक उंच शिखरावर पोचून ठेवलं, T20च्या जमान्यामध्ये टेस्ट क्रिकेटचं इम्पॉर्टन्स अबाधित ठेवलं, त्यांनी आज रिटायरमेंट घेतली आहे. एक अल्टरनेट युनिवर्स आहे मला असं वाटतं, की जिथे काय क्रिकेट पॉलिटिक्स नाही आहे, जिथे काय सिलेक्शनचं हे वगैरे नाही आहे. त्या जगामध्ये विराट कोहलीला ॲक्च्युली टेस्ट मॅच अरिनामध्ये एक वेल डिझर्विंग फेअरवेल जो सचिन रमेश तेंडुलकरला 2013मध्ये मिळाला तो सेम मिळाला असता. बट एनिवेज, खूप ॲक्च्युली दुःखाची गोष्ट आहे. माझ्या मते माझं असं पर्सनल ओपिनियन होतं की ही जी 5 सामन्यांची कसोटी मालिका भारत इंग्लंडमध्ये खेळणार आहे ती ॲक्च्युली विराटनी खेळायला पाहिजे होती. आणि त्याच्या परफॉर्मन्सच्या असेसमेंटवर त्यांनी पुढचा निर्णय घेतला असता की बाबा मला कंटिन्यू करायचं आहे का नाही करायचं आहे. बट या आता जसं मी विराटला ओळखतो, त्यांनी त्याचं माइंड मेकअप केलेलं आहे आणि तो काही त्याची टेस्टमधनं रिटायरमेंट मागे घेणार नाही. व्हॉट वॉज एक्स्ट्रीमली शॉकिंग दॅट अजित आगरकर द चीफ सिलेक्टर, हेड कोच गौतम गंभीर आणि BCCI कोणत्या पण ऑफिशियल्सनी विराटला ॲक्च्युली कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला नाही की राजा तू एवढ्या लवकर रिटायरमेंट घेऊ नको. बट आय थिंक इट इज ऑल पार्ट ऑफ द पॉलिटिक्स. मी कधीतरी नंतर व्हिडिओ बनवेल या गोष्टीवर. आता नेगेटिव्हिटीसाठी वेळ नाही आहे. ब्रायन चार्ल्स लारा, ट्रिनिडाड अँड टोबॅगो, वेस्ट इंडिज अँड वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर्स ऑफ ऑल टाईम, त्यांनी पब्लिकली ट्विटरवर विराट कोहलीला अर्ज केलं आहे की तू राजा हा तुझा डिसिजन रिकन्सिडर कर. मायकल वॉननी तर अल्टिमेट ट्रिब्यूट केलं आहे, फॉर्मर इंग्लंड कॅप्टन, जो कधी कधी त्याच्या कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियनसाठी पण चर्चेत राहतो. बट तो एकदम फटकळ आहे. जे त्याला बोलायचं तो ॲक्च्युली ते बोलून देतो. त्यांनी ॲक्च्युली सांगितलं की एक मिनटं थांबा जरासं. त्यांनी ॲक्च्युली सांगितलं की विराट कोहलीने जे टेस्ट क्रिकेटसाठी केलं आहे ते ॲक्च्युली खूप कमी लोकांनी केलं आहे आणि या जनरेशनमध्ये त्यांनी सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन केलं आहे टेस्ट क्रिकेटला, त्याच्या प्रमोशनला, त्याच्या प्रिझर्वेशनला. आणि विराट कोहलीनी रिसंटली आता जस्ट त्यांनी RCB सोबत IPL पण जिंकली आहे. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे की टेस्ट क्रिकेट इज 5 लेवल्स अबाव अँड IPL ट्रॉफी. सो तो किती व्हॅल्यू करतो, किती इज्जत करतो, किती रिस्पेक्ट करतो टेस्ट क्रिकेटची, हे पण आपल्याला ॲक्च्युली बघायला मिळालेलं आहे. सो त्यांनी केलं आहे 9,230 धावा, 46.85 त्याचा ॲव्हरेज आहे. 31 वेळेला त्यांनी अर्धशतक केलं आणि 30 वेळेला त्यांनी शतक ठोकलं. भारतासाठी त्यांनी 100पेक्षा जास्त कसोटी मॅचेस खेळल्या, आय थिंक 102 का 104 टू बी प्रिसाईज. आणि खूप 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 मस्त करिअर होतं. आता खूप लोकांना वाटेल की त्याने ॲटलिस्ट 10,000 रन्स टेस्ट क्रिकेटमध्ये करायला पाहिजे होते. बट जेवढं मी विराटला ओळखतो ॲक्च्युली रेकॉर्ड्स डोंट मॅटर फॉर हिम. ॲज लॉंग ॲज इंडिया इज विनिंग तो सॅटिस्फाईड आहे. आणि त्यांनी त्याच्या मनामध्ये त्यांनी ऑलरेडी निर्णय करून टाकला असेल. ही मस्ट हॅव डिस्कस्ड दिस डिसिजन विथ हिज वाईफ ऑर द प्रिव्हियस इंडियन हेड कोच रवी शास्त्री ऑर हिज फॉर्मर कलिग्स दॅट या इनफ इज इनफ. आणि त्यांनी BCCIला ॲक्च्युली अगोदरच कन्वे केलं असेल. दॅट्स वाय मे बी वन ऑफ द रिझन BCCI डिडंट ट्राय टू कन्व्हिन्स हिम. बट ॲटलिस्ट मी BCCIमध्ये असतो तरी मी पब्लिकली एकदा तरी प्रयत्न केला असता. कारण ज्या विराटने टेस्ट क्रिकेटसाठी एवढं केलं आहे, आता आपला रोहित शर्माने पण रिटायरमेंट टेस्ट क्रिकेटमध्ये घेऊन टाकली आहे. आता सडनली विराट पण रिटायर झाला. सो आता फक्त आपले यंगस्टर्स आहे. नो डाऊट ते पूर्वीच्या यंगस्टर्स आणि आत्ताच्या यंगस्टर्समध्ये एक्सपोजर आणि एक्सपिरियन्सचा जमीन आसमानचा फरक आहे. बट इट ऑलवेज हेल्प्स दॅट विराट कोहलीसारखा प्लेअर ॲक्च्युली टूरवर असला की. बट इट इज वॉट इट इज. आणि माझ्या मते विराट कोहलीचं पुष्कळ लोक आता इमॅजिन करतील की ॲव्हरेज एवढं खराब का आहे. म्हणजे 46.85 म्हणजे इट इज ग्रेट बाय. बट त्याच्यामध्ये आय थिंक 50पेक्षा जास्त असायला पाहिजे होतं. मी तुम्हाला सांगतो एक स्पेसिफिक कारण आहे. रवी शास्त्री ज्या वेळेला कोच झाले आणि राहुल द्रविड ज्या वेळेला कोच झाले त्यावेळेला जस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं इमर्जन्स होतं आणि इंडियाला फायनलमध्ये पोचायला घरी पण स्पोर्टिंग ट्रॅक्स करणं एकदम गरजेचं होतं. आता 99.99% ऑफ द टाईम भारताने ऑपोजिशन टीमचा धुवा उडवला. फक्त जे न्यूझीलंडनी आपल्याला 3-0 हरवलं जी ऑक्टोबरमध्ये, ती सिरीज एखादं एक्सेप्शन होतं आपल्यासाठी. बट काय झालं की फॉरेन प्लेयर्स तर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांचे स्पिन तर खेळू शकले नाही. बट आपल्या पण बॅट्समनला ॲक्च्युली एकदम टर्निंग ट्रॅक्सवर एकदम खेळायची सवय नसते.
सवय नव्हती, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. त्यांचं ॲव्हरेज थोडंसं कमी होत गेलं. जे लिबर्टी मागच्या जनरेशनला मिळाली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, VVS लक्ष्मण, या जनरेशनच्या इंडियन बॅट्समनला ती लिबर्टी मिळाली नाही की त्यांचं ॲव्हरेज थोडंसं होम कंडिशन्सवर चांगलं असू दे. दॅट डझंट मीन दे आर नॉट गुड इनफ बॅट्समन. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या पर्स्पेक्टिव्हनी जज नका करू की विराटचं ॲव्हरेज ॲक्च्युली शेवटी 47च्या खाली पडून गेलं होतं. नो डाऊट 2-3 वर्षापासून त्याचा फॉर्म एवढा चांगला नव्हता म्हणायसारखा, बट ज्यावेळेला त्यांनी कॉन्ट्रीब्युशन करायचं त्यावेळेला त्यांनी नक्की केलं होतं. सो दॅट वी हॅव टू कीप इन टू कन्सिडरेशन. आता विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकदम बेस्ट इनिंग्स कोणत्या आहेत? माझ्या मते ज्यांनी ती सेकंड टेस्ट 2018मध्ये आय थिंक सेंचुरियनमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धची टेस्ट खेळली, सेंचुरी केली होती. दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट ऑफ ऑल टाईम, ऑल्दो इंडिया लॉस दॅट गेम. अजून मला आठवतं की ॲडिलेडवर ज्यांनी ते ट्विन शतक्स 2014मध्ये ठोकले होते, ती मॅच विराट कोहली आऊट झाला आणि आपण गमावून बसलो. बट त्या मॅचनी सिग्निफाय केलं की यार विराट कोहली हॅज अराईव्ड. अजून 2021 का 2019मध्ये आय थिंक द्विशतक साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्या इनिंग्स म्हणजे दॅट इज दी ओनली टाईम इन द हिस्ट्री ऑफ टेस्ट क्रिकेट की एका 3 मॅचच्या कसोटीमध्ये 3 डिफरंट बॅटर्सनी द्विशतक ठोकलं होतं. पुण्यामध्ये रोहित शर्माने ठोकलं होतं, मयंक अगरवालनी 200 केलं होतं आणि आय थिंक विराट कोहलीनी पण केलं होतं. एज बॅस्टनवर 149 धावांची त्यांनी खेळी केली होती 2018मध्ये. पूर्ण जगाचं लक्ष त्याच्या बॅटिंगवर लागलं होतं की 2014मध्ये त्याला फेलियर एन्काउंटर झाला. आता 2018मध्ये तो कसं रिस्पॉन्ड करतो आणि त्यांनी त्याच्यानंतर अजून एक सेंचुरी ट्रेंट ब्रिजला पण मारली. अजिंक्य राणेसोबत एक मस्त पार्टनरशिप त्यांनी 2018मध्ये केली. 2016मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक, 2016मध्येच दॅट वॉज हिज प्राईम इयर ॲज अ बॅट्समन अक्रॉस ऑल फॉर्मॅट्स. इंदोरमध्ये खेळताना न्यूझीलंड विरुद्ध पण त्यांनी द्विशतक ठोकलं. बांगलादेश विरुद्ध 2019मध्ये त्यांनी एक द्विशतक ठोकलं होतं. आय थिंक दॅट स्टँड्स आउट ॲज इज वन ऑफ द मेमरेबल इनिंग्स. 20 जून 2011 रोजी त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध त्याचं डेब्यू केलं आणि 3 जानेवारी 2025 ऑस्ट्रेलियाविरुद्ध, जी पिंक बॉल टेस्ट असते दरवर्षी जे खेळतात ते, ती त्याची आखरी कसोटी ठरली. 123 कसोटी तो खेळला. जस्ट मला तर वाटतं की थोडंसं मला विचित्र वाटतं की विराट ॲक्च्युली रिटायर झाला आहे. हा व्हिडिओ बनवताना पण थोडंसं असं ऑकवर्ड वाटतं आहे, थोडंसं गदगदल्यासारखं झालं आहे. त्यांनी जी प्रत्येक विकेट मागे जे त्याचं सेलिब्रेशन होतं, जो तो इमोशन टाकायचा, जो मोटिवेट करायचा, जे अग्रेशन दाखवायचा, ते आपण नंबर्समध्ये क्वांटिफाय करू शकत नाही. 68 कसोटीमध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व केलं, त्याच्यापैकी आपण 40 जिंकलो, विच इज बाय फार हँड्स डाऊन द मोस्ट बाय एनी इंडियन कॅप्टन. अँड आय डोंट थिंक दॅट रेकॉर्ड विल एव्हर बी ब्रोकन वन्स अगेन. सो समजा जर पॉलिटिक्स नसतं तर तो अजून ॲटलिस्ट टेस्ट क्रिकेटमध्ये तरी कॅप्टन्सी करू शकत होता, पण 2021मध्ये त्यांनी रेजिग्नेशन देऊन टाकलं. सो खूप चांगल्या मेमरीज आहे. आणि मला आठवतं 2021मध्ये ज्या वेळेला 4थी कसोटी होती, जस्ट बिफोर द ICC T20 वर्ल्ड कप, त्यांनी सांगितलं होतं बॉलर्सला, लेट्स गिव्ह द इंग्लिश बॅट्समन हेल्प. तो डायलॉग माझ्या अजून पण लक्षात आहे. आणि आपल्या बॉलर्सनी विजयश्री खेचून आणला ज्या वेळेला असं वाटत होतं की इंग्लंड ही मॅच इझिली ड्रॉ करेल. सो अशा काउंटलेस अशा मेमरीज आहे. मी तर फक्त त्याला धन्यवाद म्हणेल विराट. तू अजून 1-2 वर्ष कसोटी क्रिकेट खेळू शकत होता, बट वी शूड रिस्पेक्ट आवर डिसिजन हाऊ एव्हर हार्ड इट इज. सो तुम्हाला माझं विराटचं ट्रिब्यूट कसं वाटलं आहे जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. सो थँक्यू विराट वन्स अगेन. थँक्यू फॉर द मेमरीज. बाय.